आधी तुम्हाला शिक्षित केलं नाही, आधी शिक्षण नव्हतं आणि या शिक्षणाची जराही गरज नाही आम्हाला. ती तर बेईमान बनवते, अहंकारी बनवते. एक छोटा मोठा अधिकारी बनतो, कोणी IPS बनला, कोणी IAS बनला, वा कोणी MLA MP बनला, मंत्री बनला, पंतप्रधान बनला, अथवा कोणी डॉक्टर इंजिनियर बनला. ह्याने एवढा ताठा येतो, एवढा अभिमान भरतो आणि मृत्यू, एका मिनिटात मृत्यू होतो. आणि मग गाढव बनून फिरतो तिथे, गोण्या भरून ठेवल्यात कुंभाराने त्याच्यावर. काय व्यर्थ जीवन आहे हे. तर ह्या तत्त्वज्ञानाने आपली बुद्धी सेट होईल, आपण जीवाला, आपल्या स्वतःला समजू आणि आपल्याला आपली लायकी कळून येईल. तर मग आपण ह्या शिक्षणाने खूप बिघडवलं. पण परमात्म्याला माहीत होतं की एकदा यांना बिघडवणं गरजेचं आहे. कसे बिघडले? तुम्ही बघत आहात कसा पेहराव झाला आहे हिंदुस्थानात, आणि पूर्वी कसा पेहराव होता. असे बकवास विनाकारण असे कार्टून बनून मुली फिरतात, कार्टून बनून मुलं फिरतात. काय ह्यालाच विकास मानायचं? पण मालकांना माहीत होतं आणि आधी यांना शिक्षित करेन आणि शिक्षित करून हे इन्स्ट्रुमेंट्स, उपकरणं बनवले. जसे इलेक्ट्रॉनिक मीडिया बनवला, CD DVD बनवले, मोबाईल बनवले, इंटरनेट बनवले आणि हे TV चॅनेल बनवले. कारण माझी मुलं त्या सद्ग्रंथात स्वतः बघू शकतील स्वतःच्या डोळ्यांनी की कसा आहे भगवान, कुठे राहतो भगवान, तो काय करतो भगवान आणि कुठे आहे त्याचा पुरावा. तर हे यासाठी ही उपकरणं बनवली. हा तुमच्यावर उपकार केलाय. तुम्हाला तर माहीत नाही त्या परमात्म्याने किती तजवीज करून ठेवली आहे तुमच्यासाठी आणि कधीचा भटकतोय तुमच्यासाठी. नाहीतर तुम्ही भांग पिऊन पडला आहात या काळाच्या लोकात. कबीर साहेब म्हणतात, गोता मारू स्वर्ग में और जा बैठू पाताल और गरीबदास ढूंढता फिरू अपने हीरे मोतीलाल. आता बघा, परमात्म्याने, एक मुलगा सांगत होता भक्त आपल्या अनुभवात की कसा मला परमात्मा भेटला, कसा हा भक्तिमार्ग मिळाला. अचानक TV बघितला कुठे गुजरातमध्ये आणि कोणी जाऊन सांगितलं असतं एकेका व्यक्तीला आणि कसे समजले असते. आता जसं तुम्ही कोणाला समजावू लागता, 100 वेळा वाद घालतो तुमच्याशी आणि उठून निघून जातो. आता TV समोर बसला, ठीक आहे, TV समोर बसला, 1-2 तास ते सत्संग चालेल, तर तो त्याच्याशी बोलू तर नाही शकत, ना विवाद करू शकत. विवश होऊन ऐकावं लागतं, वाटलं तर शिवी देऊन ऐका. आता ऐकावंच लागतं आणि ऐकलं की आत पण सामावलं जातं, कारण हे अनमोल ज्ञान आहे. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमात्म्याने तुमच्यासाठी बरंच काही करून ठेवलंय. तुम्ही बालक आहात, काळाच्या लोकात अडकले आहात. तुम्हाला तुमची दुःख माहीत नाहीत, पित्याला माहीत असतात. तर आता इथून काढण्यासाठी परमात्म्याने ही वेळ सिलेक्ट केली होती, हा टाईम सिलेक्ट केला होता मधल्या पिढीचा, कलियुगामध्ये. आणि तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं, जेव्हा 5505 वर्ष कलियुग संपेल तेव्हा मी येईन. स्वतः नाही आले तर दासाला पाठवले. आता पंतप्रधान येवो अथवा पंतप्रधान आपल्या कोणा रिप्रेझेंटेटिव्हला पाठवतील फुल पॉवर देऊन, तर पंतप्रधानच समजलं पाहिजे. त्याच्या वचनामध्ये शक्ती पंतप्रधानाचीच आहे. तर ह्या दासाला पाठवले. पुण्यात्म्यांनो, सगळे सद्ग्रंथ तुमच्या समक्ष ठेवलेत. ह्या सद्ग्रंथांना, जसं हिंदूंच्या सद्ग्रंथांना आपले हिंदू धर्मगुरू समजू शकले नाहीत, ना गीता ना वेद पुराणांना, सटरपटर भंकसबाजी करत असत आणि नाव यांचं घेत असायचे की आम्ही वेदातून, पुराणातून आणि श्रीमद भगवद्गीतेतून तुम्हाला ज्ञान ऐकवतोय. त्यांना कख माहीत नव्हता वेदातला आणि गीता आणि पुराणातला. आता तर तुमच्या समक्षच झालं. ज्यांनी हे ज्ञान ऐकले त्यांना तर क्लिअर झालंय की हे तर रिकामी ओझी व्हायचे. असंच कुराण शरीफ वाचणाऱ्यांना कुराण शरीफचं ज्ञान नव्हतं. पुण्यात्म्यांनो, आम्ही भाषा जाणत नाही, तरी काय भाषा आहे लुल्ला इल्लुहू, आम्हाला ते समजत नाही. एक विचार करण्याची गोष्ट आहे. कबीर साहेबांनी दिलेलं डोकं आहे या दासाकडे. आम्हाला माहीत होतं माझी किती बुद्धी होती. आता मला माहीत आहे की परमात्म्यानं दिलेलं हे सर्व काही केलेलंच होतंय. आता ही जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बनवली जाते, TV, इंटरनेट, DVD, कॉम्प्युटर, हे मनुष्य नाही बनवू शकत. हे मोबाईल छोटे छोटे बनवले, ह्याच्यात पूर्ण फिल्म परमात्म्याचे सत्संग भरले जातात, 50-50, 100-200 तासांचे.
परमात्म्याने कृपा केली आहे तुमच्यावर की माझी मुलं ह्या काळाच्या लोकात त्यांना बिझी तर राहायचंय, कारण की इथे तर कर्मप्रधान आहे. पण सतलोकात कर्मप्रधान नाहीये. तिथे तर मजाच मजा आहे तुमची. सगळी सुख तुम्हाला उपलब्ध असतील. तर म्हणून परमात्म्याने हे जीवाच्या कल्याणार्थ हे काम केलंय. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.